आज भारत देशामध्ये 75वा रौप्य महोत्सव आज हे भारत सरकार साजरा करते आणि अशाच ह्याच्यात पलूस तालुक्यातील या बुर्ली गावामध्ये 200 मीटरवर समाजाच्या 200 मीटरवर नदी असताना सकट या समाजाला गेली 16 वर्ष झालं वंचित पाण्यापासून ठेवण्यात आले। याचं कारण एकच आहे की पाणी पुरवठा अधिकारी जे वारंवार कोणाच्या तर ऐकण्यावरनं किंवा कुठली तर ओढवडीची कारणं देऊन आज गेली 16 वर्ष आज समाज आमचा त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन सकट त्यांना कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद दिला गेलेला नाही किंवा त्या समाजाला कुठल्याही पद्धतीचं पाणी मिळालं नाही। आणि या शासनानं खरं म्हणजे बौद्ध समाजाचं टार्गेट धरून पाण्यापासून वंचित ठेवायचं काम ह्या प्रशासनाने केलंय। या प्रशासनावर खरंच कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। आणि प्रत्येक वेळी आम्ही गेली 3 महिन्यापूर्वी पण एक आंदोलन केलं होतं, त्यावेळी प्रशासनानं आम्हाला लेखी जबाब दिला होता की 1 महिन्यामध्ये तुमच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला जाईल। पण आज गेली 4 ते 5 महिने या गोष्टीला झाली तरीही समाजाला पाणी आलेलं नाही किंवा समाजाला कुठल्याही पद्धतीचं पाणी मिळालेलं नाही। की आज आपण रौप्य महोत्सव साजरा करत असताना लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय, हीच आपल्याला एक आता एक दुर्दैवी घटना आहे। आणि आज आपण पलूस तालुक्याच्या एक सदन भागात असताना तिथले स्थानिक नेते असतील, काही लोक असतील, नुसती लोक येऊन तिथं उडवाउडवीची उत्तर देत आहेत, तुम्हाला पाणी भेटेल, तुम्हाला एवढे मोठ्या पद्धतीची पाण्याची टाकी करू, हे करू ते करू, पण कुठल्याही पद्धतीचं आजपर्यंत कुठलंही त्यांनी नियोजन न करता समाजाला कायम दिशाभूल करून गुपित ठेवण्यात आलंय। आणि समाज प्रत्येक वेळी ज्यावेळी पाठपुरावा करतोय त्यावेळी इथल्या असणाऱ्या प्रशासनाकडून पण उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत। त्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या वतीनं आज आंघोळ आंदोलनाचं आम्ही गेली 2-3 दिवस झालं पत्र दिलं होतं, पण त्या पत्राच्या अनुषंगाने यांचं कुठलंही आम्हाला उत्तर भेटलं नाही। आज आम्ही आंदोलनाला बसला असता प्रशासनाकडनं आम्हाला ओढवडीची उत्तर मिळत आहेत की तिथं आता काम चालू झालंय, आंदोलन स्थगित करा। पण ह्या लोकांनी 16 वर्ष वनवास पाण्यापासून वंचित राहिले, ते ह्या लोकांनी आता दाद मागायची कुठं? प्रत्येक वेळी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण असं कदापि होऊन जाणार नाही। आज एक तर आम्ही पाण्याचा निर्णय घेणार आणि मगच उठणार असं बोलतोय। जय भीम, जय शिवराय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।